मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे। यात अनधिकृत बांधकामांना 200% दंड आकारण्यासोबतच बांधकामांच्या पाडकामाचाही समावेश आहे। पण पालिकेनं अनधिकृत बांधकामांवर आकारलेल्या दंडाच्या एकूण रकमेची माहिती आपण घेतली तर कोट्यवधी रुपयांचा आकडा समोर येतो। मुंबई शहर आणि उपनगरातील अनधिकृत इमल्यावर आतापर्यंत पालिकेनं एकूण 392.28 कोटी रुपयांचा दंड आकारलाय। यात सर्वाधिक अनधिकृत वाढीव बांधकामं ही वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, करी रोड भागात आढळली असून या ठिकाणी मालमत्ता विभागानं आतापर्यंत 209 कोटी रुपयांचा दंड आकारलाय। तर सर्वात कमी दंड फोर्ट, मरीन ड्राईव्ह, कुलाबा या विभागात आकारण्यात आलाय। पण याखेरीज आकारला गेलेला दंड आणि झालेली वसुली यावर एक नजर टाकली तर वेगळंच वास्तव समोर येतं। यासाठी वॉर्ड निहाय आकडेवारी पाहूयात। ए वॉर्ड दंड आकारणी 4 लाख रुपये झाली, वसुली 0। बी वॉर्ड 1 कोटी रुपयांची दंड आकारणी, वसुली 0। सी वॉर्ड 60 लाख रुपयांची दंड आकारणी, वसुली झाली 20 लाख रुपये। डी वॉर्ड 2 कोटी 23 लाख रुपयांची दंड आकारणी, वसुली झाली 13 लाख। ई वॉर्डमध्ये 37 लाख रुपयांचा दंड आकारला गेला, वसुली झाली 0। एफ उत्तर वॉर्डात 16 लाख रुपये दंड आकारणी, वसुली 1 लाख। एफ दक्षिण 43 लाखांची दंड आकारणी, वसुली 1 लाख। जी उत्तर 24 कोटी 40 लाख रुपयांची दंड आकारणी, वसुली 1 कोटी 13 लाख। जी दक्षिण 209 कोटी रुपयांची दंड आकारणी आणि वसुली झाली 3 कोटी 27 लाख। एच पूर्व विभागात 2 कोटी 83 लाखांची दंड आकारणी, वसुली झाली 15 लाख। एच पश्चिम विभागात 100 कोटी 68 लाखांची दंड आकारणी, वसुली झाली 4 कोटी 66 लाख। के पूर्वमध्ये 13 कोटी 13 लाखांची दंड आकारणी आणि वसुली झाली 89 लाख। के पश्चिममध्ये 4 कोटी 40 लाखांची दंड आकारणी, वसुली 33 लाख। पी उत्तर 73 लाखांची दंड आकारणी आणि वसुली 0। पी दक्षिण 1 कोटी 26 लाखांची दंड आकारणी, वसुली 19 लाख रुपये। आर मध्य 73 लाखांची दंड आकारणी, वसुली 1 लाख। आर उत्तर 79 लाखांची दंड आकारणी, वसुली 15 लाख रुपये। आर दक्षिण 2 कोटी 4 लाखांची दंड आकारणी, वसुली झाली 17 लाख रुपये। एल वॉर्डात 1 कोटी 9 लाखांची दंड आकारणी, वसुली 10 लाख रुपये। एम पूर्व विभागात 5 लाखांची दंड आकारणी, वसुली 0। एम पश्चिम 11 लाखांची दंड आकारणी, वसुली 0। एन वॉर्डात 5 कोटी 25 लाखांची दंड आकारणी, वसुली 49 लाख। एस वॉर्डात 16 कोटी 87 लाखांची दंड आकारणी, वसुली 51 लाख रुपये। आणि टी वॉर्डात 3 कोटी 99 लाखांची दंड आकारणी केली गेली आणि वसुली झाली 15 लाख रुपये। गेल्या वर्षभरातील कारवाईची ही आकडेवारी असून या सगळ्याची गोळाबेरीज केली तर एकूण 3,343 मालमत्तांना एकूण 392 कोटी 28 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। पण त्यापैकी केवळ 12 कोटी 38 लाख रुपये इतक्याच दंडाची वसुली पालिकेला करता आली आहे। त्यावर आता जप्त झालेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी पालिकेनं पुढाकार घेतलाय। यात सुरुवातीला मुंबईतील प्रत्येक वॉर्डातील एका थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे। अनधिकृत बांधकामामुळे मुंबईला पडलेला विळखा सोडवण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर असणार आहे। त्यात पालिकेला कितपत यश मिळतं हे पाहावं लागेल। मुंबईतील अनधिकृत बांधकामांबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।